झी 24 तास एक पाऊल पुढे। तो करत आता तुम्ही उकरून काढलात मनसेचे आमदार कोण बोलत नाही, अमुक नाही तमुक नाही। आम्ही बोलतो की नाही ते माहिती आहे ना लोकांना, आणि आम्हाला वेळ किती 11 जणांची आपण खडसे साहेबांकडे जाऊया। खडसे साहेब, एक क्षणभर आपण असं म्हणू की पहला पत्थर किसने फेंका ये न सोचो अभी, टूटा हुआ शीशा जुड़ेगा कैसे यही सोचो अभी। मला तुम्ही सांगा, या आरोपामुळे आपण व्यथित झालायत का? भाग क्रमांक 1, या आरोपात काही सत्य आहे का? कारण मागे आपल्यावर असे आरोप शरद पवार साहेबांनी केले होते, आज मनसेचे अध्यक्ष करतायत, आता तर बाळा नांदगावकर असं म्हणतायत की तुमच्याच पक्षात अशी कुजबूज चालू आहे। एकदा काय ते महाराष्ट्रासमोर स्पष्टपणे यातलं सत्य सांगून टाका एकनाथराव। हे बघा, माझ्या पक्षाची कुजबूज सांगण्याची ह्यांना आवश्यकता नाही, ते माझं मी बघून घेईल। एक दुसरा, आरोप करत असताना माझं आजही आव्हान आहे बाळा नांदगावकरांना, राज साहेबांना सांगा की जे काही कागदपत्र असतील ते जनतेसमोर ठेवा। कुठं सेटलमेंट झाली, कोणते त्याचे पुरावे आहेत, जनतेसमोर ठेवा। म्हणजे माझं मी कसा नालायक आहे काय चांगला आहे जनतेला दिसू शकेल। या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून बोलण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, हे ते मान्य करतात। माझ्याकडे माझे एकंदरीत माझ्या पक्षाचे 47 आमदार आहे आणि शिवसेनेचे 46 आहे। एकंदर आम्ही 93 आमदार या सभागृहामध्ये आहे आणि त्यानुसार आम्हाला वेळ मिळत असतो। त्या वेळेचा मध्ये कोणी बोलावं काय बोलायचं आहे माझ्या पक्षाच्या वेळेमध्ये मी ठरवत असतो। त्यामुळे माझ्या पक्षाचा सारा वेळ घ्यायचा काही इतरांना द्यायचा तो माझा अधिकार आहे। त्यामुळे मनसेला वेळ देत नाही वगैरे ह्या म्हणण्यात काही तथ्य नाही आहे। दुसरं, सेटलमेंट होतं तर नुसतेच आरोप केल्यापेक्षा याचे पुरावे दिले असते तर मी अधिक स्वागत करेल। उद्या द्या, विधानसभेत मांडा, कागदपत्र दाखवा। मी या ठिकाणी हे वारंवार आज दिवसभर आवाहन केले की असेल तर कागदपत्र दाखवा। कोण म्हणेल मांडवली केली, कोण म्हणेल सेटलमेंट केलं, तर मी म्हणेल की यांनी हे केलं त्याच्यावर विश्वास ठेवेल का जनता? असेल ते पुरावे समोर आले पाहिजे। एकनाथ खडसे असो का कुणी असो, आरोप करत असताना हातामध्ये कागद असला पाहिजे। ज्या ज्या वेळेस सभागृहामध्ये मी कोणतेही विषय काढले त्याचे माहितीच्या अधिकारात माझ्या हातात उपलब्ध असलेल्या कागदपत्रांविषयी मी आरोप आजपर्यंत केलेले आहे। फालतूक आरोप करण्याची माझी सवय नाही आहे। त्यामुळे बाळाला मी सांगतो, बाळा आपले कागदपत्र उद्या सभागृहात या, मी वेळ देतो आणि माझ्यावरच्या सगळ्या पुराव्यांविषयी जे काही सेटलमेंट आहे, जे काही कागदपत्र आहे, जे काही पुरावे आहेत ते सभागृहामध्ये मांडले तर काय महाराष्ट्राला समजू शकेल की एकनाथ खडसे हा सेटलमेंट करणार आहे, मांडवली करणार आहे। दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना, माझी अडचण नाही आहे त्या गोष्टीला। माझ्या राजकीय जीवनामध्ये मी आतापर्यंत जे राजकीय जीवन झालंय, मलाही 25 वर्ष सभागृहात झाले, 35 वर्ष राजकारणात मी काम करतो आहे। मी जसा आहे तसा आहे, शेतकरीच आहे। माझ्याकडे काही SRAचं नाही आहे, माझ्याकडे काही कोणत्या भूमिखंड घटंड घेतल्या असं नाही आहे। माझ्या बापदादाची इस्टेट आहे, ती आहे ती शेतीच्या पलीकडे माझ्याकडे काही संस्था नाही आहे, माझ्याकडे काही इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज नाही आहे, कोणत्याही माझ्याकडे नाही। शेती आहे ती शेती मी वाढवत आलेलो आहे या 35 वर्षामध्ये। पूर्वी 50 एकर होती ती आता 100 एकर झाली, त्यात काही गैर बागायती केली। ती कोरडवाहू काही 50 एकर होती ती मी बागायती केली। नाही, बरोबर आहे। म्हणजे माझं उत्पन्न आहे, एक मिनिट, माझं जे उत्पन्न आहे ते इन्कम टॅक्सला मी दाखवतो आहे आणि इन्कम टॅक्स मी भरत आवश्यकता नसताना मी भरत आलो यासाठी किंवा आपल्यावर काही आक्षेप आले ते कागदपत्र पण याच्या पलीकडे जर काही जादाचं उत्पन्न असेल तर मग ते मला दुसऱ्याला दान वगैरे करायला सोपं जाईल की बाबा रे जादाची अतिरिक्त संपत्ती। एकनाथराव, तुमच्यावर आणखीन एक, बरोबर आहे एकनाथराव, तुमच्यावर आणखीन एक आरोप तुम्ही जो केलेला आहे तो आरोप असा आहे की SRA वगैरे मी जर केलं असतं तर मलाही कोहिनूर मिल वगैरे विकत घेता आली असती, अशा स्वरूपाचं तुमचं विधान आहे। ठामपणे सांगा, नेमकं तुमचं हे बोलताना टार्गेट मनसेचे अध्यक्ष होते का? झी 24 तास एक पाऊल पुढे।